महापालिकेच्या वतीनं 250 कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून मिरवणूक मार्गाची स्वच्छता करण्यात आली आहे। सोलापूर शहरातील गणेशोत्सवाची सांगता शनिवार दिनांक 7 सप्टेंबर रोजी भव्य मिरवणुकीने करण्यात आली। शहरातील विविध मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडून प्रतिष्ठापना करण्यात आलेल्या श्री गणेश मूर्तींचं 8 विसर्जन तलाव आणि विहिरीच्या ठिकाणी करण्यात आलं। तसंच लाखो घरगुती गणपतींचंही विसर्जन करण्यात आलं। सोलापूर महानगरपालिकेकडून एकूण 68 ठिकाणी श्री गणेश मूर्ती व निर्माल्य संकलन केंद्र स्थापन करण्यात आली होती। त्या ठिकाणी महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून गणेश मूर्ती आणि निर्माल्य संकलित करण्यात आलं। तसंच 9 मिरवणूक मार्गांची साफसफाई करण्याकरता मूर्ती विसर्जन आणि मूर्ती संकलन ठिकाणी महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून सुमारे 850 कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली होती। फिरतं शौचालय 4 ठिकाणी ठेवण्यात आली होती। त्याची दिवसातून 3 वेळा स्वच्छता करण्यात आली। एकूण निर्माल्य 80 टन झालं असून त्यात डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे सदस्य यांनी 60 टन निर्माल्य संकलित केलेलं आहे। पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे आणि अतिरिक्त आयुक्त रवी पवार यांच्या आदेशानुसार मिरवणूक मार्गावरील स्वच्छतेसंदर्भात आदेश देण्यात आले होते। यास अनुसरून कर्मचाऱ्यांकडून पहाटे 5 ते सकाळी 8 या वेळेत जवळपास 250 कर्मचाऱ्यांकडून सर्व मिरवणूक मार्गावरील हार, फुलं, पूजा साहित्य, कचरा, प्लास्टिक झाडलोट करून स्वच्छता करण्यात आली। मिरवणूक मार्गावर मोठ्या प्रमाणावर गुलाल साचलेला होता। हे सर्व मार्ग महापालिकेकडून 3 ट्रॅक्टरचा वापर करून पाण्यानं स्वच्छ धुवून घेण्यात आले। याकरता एकूण 15 घंटागाड्या, 2 रिफ्यूज कॉम्पॅक्टर वापरण्यात आले होते। दरम्यान मोहम्मद पैगंबर जयंतीनिमित्त सकाळी 8:30 वाजल्यापासून शास्त्रीनगर येथून मुस्लिम धर्मियांच्या वतीनं विविध मार्गावरून जुलूसचं आयोजन करण्यात आलेलं होतं। या संपूर्ण मार्गावरील झाडलोट आणि स्वच्छतेकरताही महापालिकेकडून सफाई कर्मचारी तसंच घंटागाड्यांचं आणि फिरत्या शौचालयाचं नियोजन करण्यात आलेलं होतं।